वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी नीट यूजी री एक्झाम म्हणजे त्याला आपण नीट 2026 पुनर्परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलोय. पहिला महत्त्वाचा मुद्दा, 21 जून रोजी नीट यूजी पुनर्परीक्षा म्हणजे नीटची पुनर्परीक्षा 2026 ची 21 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 5:15 पर्यंत परीक्षा होणार आहे. म्हणजे एकतर डेट डिक्लेअर झाली आणि वेळ आपल्याला 15 मिनिटाचा वाढवून मिळालेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या पुनर्परीक्षेच्या बाबतीमध्ये असा आहे की तुम्हाला कसल्याही प्रकारची या परीक्षेसाठी फीज घेतली जाणार नाही. पहिल्या प्रकारचे जे आहे त्याच प्रकारची त्याच पद्धतीचे आपल्याला जे काही ॲडमिट कार्ड आहे ते ॲडमिट कार्ड आपल्याला मिळणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संपूर्ण भारत देशाच्या बाहेर आणि देशाबाहेर एकूण 5,000-5,500 सेंटर्सवरती जशी परीक्षा 3 मे रोजी झाली तशीच 21 जून रोजी ही परीक्षा दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 5:15 पर्यंत म्हणजेच 15 मिनिटं आपल्याला वाढून मिळाले. त्यात इन्व्हिजिलेटरकडे काही पिरियड वगैरे जात होता, त्याचाही विचार या पुनर्परीक्षेमध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास असेल किंवा कॉलेज असेल त्या ठिकाणी त्यांनी पाठीमागे 2 सेंटर्स दिलेले होते किंवा सेंटर सिटी दिलेले होते, त्याच्यासाठी काल 15 मे 2026 पासून ते 21 मे 2026 पर्यंत आपल्याला सेंटर सिटी चेंज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे. ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजे मी जर लातूरमध्ये शिकत असेल आणि आता मी बीडमध्ये असेल किंवा मी मुंबईमध्ये असेल किंवा मी पुण्यामध्ये शिकत असेल आणि आता सध्या मी अकोल्यामध्ये असेल तर आपल्याला परत जाऊन परीक्षा देण्यासाठीचा जो त्रास आहे तो होणार नाही. आपण सेंटर सिटी चेंज करू शकतो. त्यासाठीची लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे. ती कालपासून 21 मे 2026 पर्यंत संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत आपल्याला त्यामध्ये चेंज करता येणार आहे. ती लिंक आम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऍडमिट कार्ड कधीपासून येणार आहे तर 21 जून 2026 रोजी आपल्या सर्वांना परीक्षा होणार आहे. त्याच्या अगोदर 7 दिवस म्हणजे 14 जून 2026 पासून पुढे 7 दिवसभर आपल्याला ऍडमिट कार्ड NTA वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे. जे ऍडमिट कार्ड नवीन असेल त्यावरती पुन्हा 3 पानाची सगळी तो कलर असेल किंवा ब्लॅक व्हाईट असेल ती तुम्ही डाउनलोड करायचे. त्याचबरोबर तुमचा छोटा पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर एक मोठा पोस्टकार्ड साईज फोटो, एक अंगठा लेफ्ट हँडचा सही करायचा आहे, इन्व्हिजिलेटरच्या सहीच्या समोर तिथं सही करायचे. त्याचबरोबर एक फोटो घेऊन सोबत जायचा आहे. हे ऍडमिट कार्ड जसं तुम्ही बनवलं होतं तसंच पुन्हा एकदा बनवावं लागणार आहे. ऍडमिट कार्ड चेंज होणार आहे, ऍप्लिकेशन नंबर चेंज होणार नाही, रोल नंबर चेंज होणार नाही. नवीन त्यात सर्वात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा असा आहे की नवीन रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे का. नीट यूजी 2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना फक्त पुनर्परीक्षा देता येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा म्हणजे फॉर्म भरला नव्हता, अशा विद्यार्थ्यांसाठी परत एकदा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे का तर ती 100% नाही. फक्त ज्यांनी परीक्षा 3 मे रोजी दिली या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांनी परीक्षा पाठीमागे समजा आपण नीट यूजीचा फॉर्म भरला होता परंतु परीक्षा देऊ शकलेले नव्हते असे काही विद्यार्थी असतील. म्हणजे 22,79,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता परंतु प्रत्यक्षात उपस्थित त्याच्यापेक्षा कमी राहिले होते. हे जे अब्सेंट विद्यार्थी आहेत ते सुद्धा आपल्याला पुनर्परीक्षेसाठी परीक्षेला बसू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या 13 भाषेमधून हा पेपर येणार आहे. तुम्हाला लँग्वेज जी चेंज केली, जी तुमची लँग्वेज सिलेक्ट केली आहे त्या लँग्वेजमधून पेपर येणार आहे. ह्या परीक्षेसाठी कसल्याही प्रकारचं शुल्क किंवा परीक्षा फीस भरायची नाही. उलट पक्षी जी परीक्षा फी पाठीमागे भरलेली होती ती परीक्षा फी तुम्ही ज्या अकाउंटवरून फी भरले त्या अकाउंटवरती तुमची फी परत जाणार आहे, परत मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला यासाठी कसल्याही प्रकारची फी भरली जाणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला सेंटर चेंज करता येणार आहे. सेंटर चेंज आपल्याला फक्त 21 मे पर्यंतच करता येणार आहे. ते लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे.
परीक्षा फीची काय आवश्यकता नाही, तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस चेंज करावा लागणार आहे, की जेणेकरून प्रेझेंट ॲड्रेस जो आहे, समजा मी लातूरमध्ये शिकत होतो आणि लातूरमध्येच माझा प्रेझेंट ॲड्रेस लावलेला होता, परंतु मी आज अकोल्यामध्ये आलोय, तर मी अकोल्यामधला प्रेझेंट ॲड्रेस करून तुम्ही एक्झामचं सेंटर सिटी चेंज करू शकणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की नीट UG 2027ची जी परीक्षा आहे ती परीक्षा CBT बेस्ड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड होण्याची सुद्धा घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले. एकंदरीत नीट UG 2026च्या पुनर्परीक्षेच्या संदर्भामध्ये सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत असं मला वाटतं. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरचा जो सध्याचा जो टप्पा आहे या टप्प्यावरती थोडंसं खडतर प्रवास आहे. या प्रवासामधून पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी सर्कमस्टन्सेस महत्त्वाच्या आहेत, परंतु आता त्याला पर्याय नाही. आपण सर्वजण धीराने किंवा जोमाने जाऊया. 100% आपल्याला यश मिळेल याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करू. वास्तविक पाहता नीट परीक्षापासून ते रिझल्ट येईपर्यंत किंवा काउन्सिलिंग सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष ॲडमिशन होईपर्यंत या सर्व टॉपिकमध्ये आपल्याला ऑथेंटिकली प्रत्येक गोष्ट डोर स्टेपपर्यंत ऐकायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर ज्या नीटमध्ये समजा काही गोंधळ झालेला आहे या गोंधळच्या बाबतीमध्ये आपल्या चॅनलवरती कसल्याही प्रकारचं जे काही इन्फॉर्मेशन येणार नाही, कारण त्याचा आणि विद्यार्थ्याचा बऱ्यापैकी काही संबंध नाही. आपल्याला फक्त इन्फॉर्मेटिव्ह सेशन जेणेकरून तुमच्या काउन्सिलिंगमध्ये किंवा तुमच्या आयुष्यामधला जो महत्त्वाचा टप्पा आहे या टर्निंग पॉईंटवरती त्याचा उपयोग व्हावा अशाच महत्त्वाच्या गोष्टी आम्ही या वेगवेगळ्या व्हिडिओ असतील किंबहुना PDF माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं बोलून आपल्या सर्वांना पुनर्परीक्षेसाठी पुन्हा एकदा आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.